शान्तिमिराण्डे ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपं ददाति स्वदान्तिकम् पदकमलं श्रीगुरुं सत्तं चैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो विगतपते गोपेश गोपिका कान्त नमोऽस्तुते। तप्त कांचन गौरंगी राधे वृंदावनेश्वरी कृष्णानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। प्रभूजी माईक म्यूट झालंय तुमचं. येतोय आवाज? हरे कृष्णा. आत्ता येतंय प्रभूजी हरि आवाज. बोल. हा, ओके, ठीक आहे. कॅमेरा ऑफ तर आहे. सर्वांचं खूप स्वागत आहे. भक्त झालेले आहेत या शुक्रवारच्या झूम मीटिंग मध्ये. आणि सर्वप्रथम जे या झूम मीटिंगचे संयोजक आहेत श्रीमान मधुर गौर प्रभूजी, श्रीमान विठ्ठल प्रभूजी, यांचं खूप मी धन्यवाद करू इच्छितो, कारण की त्यांनी मला ही सेवा दिलेली आहे, जेणेकरून मी माझे नेटवर्क प्रॉब्लेम आहे वाटतं प्रभूजी तुमच्याकडे. नेटवर्क का? व्हिडिओ व्हिडिओ बंद करून बोलता का बघा मग नाही तर. हा, चालेल. व्हिडिओ ऑफ करतो मी. हरे कृष्ण. तर सांगितला होता की जीवाचे शाश्वत स्वरूप. आणि ह्याच्याविषयी भगवद्गीतेमध्येच आपल्या सर्वांना माहित असलेला असा एक सुंदर श्लोक आहे, ज्याच्यामध्ये भगवंत जीवाविषयी माहिती देतात. तो श्लोक सर्वांना माहित आहे, तरी पण आपण परत एकदा त्याचं श्रवण करूया. की भगवंत भगवद्गीतेमध्ये 15व्या अध्यायात 7 नंबरचा जो श्लोक आहे, त्याच्यामध्ये म्हणतात की ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातना मनः षष्ठानि इंद्रियानि प्रकृतीस्थानी कर्षति. म्हणजे भगवंत काय म्हणतायत या श्लोकमध्ये की ममैव अंशो, जीव जो आहे, हे अर्जुन, हे पार्थ, जीव जो आहे तो काय आहे, माझा अंश आहे. आणि जीवलोके, जीवलोके म्हणजे या बद्ध जगामध्ये, या भौतिक जगामध्ये तो काय करत आहे, तो कसा आहे की जीवभूत सनातन, तो जो आहे माझा अंश जीव, तो आहे सनातन.
आणि त्या काय करत आहे की मन षष्ठानी इंद्रियानी, मन आणि 5 इंद्रिय म्हणजे असे मिळून 6 इंद्रियांबरोबर तो प्रकृती स्थानी कर्षती, प्रकृतीशी कठीण संघर्ष करीत आहे या 6 इंद्रियांबरोबर. तर ह्याच्यामध्ये भगवंत येथे सांगत आहेत की जीव जो आहे तो माझा अंश आहे, सनातन आहे आणि बद्ध लोकामध्ये तो अं, संघर्ष करीत आहे. तर प्रभुपाद खूप सुंदर याच्या तात्पर्यामध्ये सांगतात की आपल्याला जीवाचं स्वरूप बघायचं आहे. प्रभुपाद म्हणतात की भगवंत या श्लोकामध्ये अगदी स्पष्ट स्पष्ट म्हणतायत की जीव जो आहे तो भगवंताचा अंश आहे, आणि तो सनातन आहे. असं कधीही होत नाही की जीव हा बद्ध अवस्थेमध्ये व्यक्तित्व धारण करतो, म्हणजे बद्ध अवस्थेमध्ये तो प्रकट असतो आणि जेव्हा मुक्त अवस्था होईल तेव्हा तो भगवंतामध्ये समाविष्ट होतो. हे असं कधी होत नाही, कारण की तो जीव जो आहे तो सनातन आहे. हा विशेष शब्द प्रभुपाद इथे स्पष्ट करत आहेत की जीवाचं जे अस्तित्व आहे ते शाश्वत आहे, सनातन आहे. तो कधीच भगवंतामध्ये विलीन नाही होणार मुक्त झाल्यावर. आणि अ, अ, जीव हा शाश्वत काळासाठी अंशच राहणार. भगवद्गीतेतला श्लोक आहे की अंश आहे. भगवंत वैदिक प्रमाणांमध्ये भगवंत स्वतःचा विस्तार असंख्य रूपांमध्ये करतात. भगवंत स्वतःचा विस्तार असंख्य रूपांमध्ये करतात. त्यापैकी काही प्रमुख विस्तारित रूपांना विष्णू तत्व म्हटले जाते. भगवंतांचे जे काही विस्तार आहेत, जे प्रमुख असतात त्यांना विष्णू तत्वच म्हटले जातात. तर दुय्यम किंवा गौण विस्तार जे असतात त्यांना जीव म्हटलं जातं. विष्णू तत्व म्हणजे भगवंतांचे स्वांश आणि जे जीव आहेत त्यांना विभिन्न अंश अशी संज्ञा आहे. तर जे भगवंतांचे राम, नरसिंह, विष्णुमूर्ती आणि इतर वैकुंठातील इतर जे सर्व अधिष्ठात्री मूर्ती आहेत ते सर्व स्वांश मध्ये येतात आणि जीव जे आहेत ते विभिन्न अंश आहेत. भगवंतांचे स्वांश जे आहेत ते भगवंतांचे प्रधान रूप नित्य अस्तित्वात असतात. त्याचप्रमाणे भगवंतांचे जे विभिन्न अंश आहेत ते देखील नित्य अस्तित्वात राहतात. पण ह्याच्यामध्ये फरक जो असा आहे की गुणात्मक दृष्ट्या एक आहेत, पण परिमाण त्या दृष्ट्या मात्र जीव हा भगवंतांसारखा नाही किंवा भगवंत होऊ शकत नाही. क्वालिटी आणि क्वांटिटी. आणि ह्या जीवात्म्याला स्वतःच वैयक्तिक स्वरूप देखील आहे आणि आंशिक स्वातंत्र्य देखील आहे. आणि या स्वातंत्र्याचा जेव्हा जीव दुरुपयोग करतो तेव्हा तो बद्ध होतो. तर हे भगवद्गीतेमधून आपण पाहू शकतो की भगवंत सांगतायत की जीवाचं स्वरूप काय आहे. त्याचबरोबर आपण जेव्हा चैतन्य चरितामृत जेव्हा बघतो किंवा अभ्यासतो त्याच्यामध्ये मात्र चैतन्य महाप्रभू खूप छान प्रकारे सांगतात की काय आहे, जीवेर स्वरूप हय कृष्णेर नित्यदास. अगदी स्पष्टपणे जीवाचं जे स्वरूप आहे ते भगवान श्रीकृष्णांचा नित्यदास हे आहे. पुढच्या ओळीमध्ये कृष्णेर तटस्थ शक्ती भेदा भेद प्रकाश. महाप्रभू सांगतात की जीवाचं स्वरूप तर भगवंतांचा दास आहे आणि कृष्णेर तटस्था शक्ती भेदाभेद प्रकाश. म्हणजे ही स्पष्ट करण्यात आलेलं आहे की जीव जो आहे तो तटस्था शक्ती आहे. मग असा प्रश्न निर्माण होतो की भगवंतांच्या या शक्ती ज्या आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत. तर भगवंतांच्या 3 मुख्य शक्ती आहेत ज्याच्यामध्ये
पहिला आहे भगवंतांची अंतरंगा शक्ती, हा, किंवा त्याला चित्त शक्ती म्हटलं जातं. हरे कृष्ण, काय आवाज काय बंद झाला, काय झालं? त्यांच्याकडे नेटवर्क प्रॉब्लेम वाटतं. हरे कृष्ण. हा, क्षमा करा, वनमाली पण नेट. हा, हो ना, तो नेटचा आवाज कट होतोय. एकदम मधूनच डिस्कनेक्ट होत आहे झूम मधून. ऍक्च्युअली नेटवर्क तर आहे रोजी, पण तुम्ही काय थोडस होतंय काय गच्चीवर किंवा थोडं बाजूला कुठं, म्हणजे घरामध्ये रेंज येत नाही का काय तुमचं? नाही, आहे full आहे. रेंज आहे का? ओके, येतोय आवाज आता. हा, आता येते. तर भगवंतांच्या तीन मुख्य शक्ती आहेत, ज्याच्यामध्ये प्रथम अंतरंग शक्ती, जे भगवंतांची शक्ती. त्यानंतर भगवंताची बहिरंगा शक्ती, ज्याला आपण मायादेवी म्हणून ओळखतो. आणि त्याच्यानंतर भगवंतांची जी तिसऱ्या प्रकार शक्ती आहे ती आहे तटस्था शक्ती. तर तटस्था शक्ती म्हणजे जीव, हा. आणि यामध्येच याचं हे आहे, अर्थ आहे की तटस्था म्हणजे तटावरती थांबलेला. जेव्हा आपण एखाद्या समुद्र किनाऱ्यावर जातो किंवा एखाद्या नदी किनाऱ्यावर जातो किंवा एखाद्या सरोवराच्या किनाऱ्यावर जातो, तेव्हा आपल्याला जो तट असतो तिथे जेव्हा आपण थांबतो तेव्हा तो तटस्था म्हणजे आपल्या एका बाजूला पाणी आहे, एका बाजूला जमीन आहे आणि आपण तटावरती आहोत. तर सेम हा शब्द अर्थपूर्ण आहे की जीव जो आहे तो तटस्था शक्ती आहे. म्हणजे जीव भगवंताकडे पण जाऊ शकतो किंवा मायादेवीकडे पण जाऊ शकतो. आणि ह्या प्रकारचं स्वातंत्र्य भगवंतांनी आपल्याला दिलेलं आहे. त्याला आंशिक स्वातंत्र्य म्हणतात आपण. आणि स्वातंत्र्य हा भगवंतांचाच गुण आहे, हा, भगवंतांचीच ही क्वालिटी आहे. पण मी जसं म्हटलं तसं की क्वालिटी भगवंतांची आणि आपली सेम आहे, पण क्वांटिटी डिफरंट आहे. त्यामुळे भगवंताने आपल्याला स्वातंत्र्य दिले कारण की भगवंत पण स्वतंत्र आहेत. पण ही जी स्वातंत्र्य आहे ते आंशिक आहे, हा. आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य नाही, आंशिक स्वातंत्र्य आहे. आणि ह्या आंशिक स्वातंत्र्याचा आपण वापर करून जर का मायादेवीकडे वळलो तर आपण दुःखामध्ये पडतो किंवा भगवंतांपासून दूर जातो. आणि मग संघर्ष करतो. हा, जो श्लोक आहे की प्रकृती स्थानी कर्षती. तर मग आपण हे आंशिक स्वातंत्र्याचा वापर करून आपण भगवंतांकडे जेव्हा भगवंत सन्मुख होतो, भगवंतांच्या दिशेने सन्मुख होतो, तेव्हा मात्र आपण आनंद उपभोगू शकतो. आणि जीवाचं जे हे आहे, स्वरूप आहे ते सच्चित आनंद पण आहे. जीवात्मा जो आहे तो सच्चित आनंद आहे, पण अणु आहे, हा. सत म्हणजे काय तर शाश्वत, हा. भगवंत शाश्वत आहे, जीवात्मा आत्मा जो आहे तो शाश्वतच आहे. भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की आत्मा कधीही नष्ट होत नाही. सत आहे, चित आहे, चेतन आहे आत्मा, कारण की भगवंतांचाच अंश आहे. सच्चिद आनंदमय देखील आहे, आनंदाच्या शोधात आहे, पण अणु आहे. म्हणून आपण बघू शकतो की जेव्हा आपण भगवंतांच्या भगवंतांचा आश्रय घेऊ किंवा भगवंतांच्या दिशेने मार्गक्रमण करू, तेव्हा आपण ह्या आनंदाचा उपभोग घेऊ शकतो. नाहीतर मग आपण प्रकृती बरोबर संघर्ष करत राहणार. आणि पुढे
जो चैतन्य चरितामृतमध्ये जसं म्हटलं आहे की जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्यदास, कृष्णेर तटस्थ शक्ती भेदा भेद प्रकाश. तर तटस्थ शक्ती बघितला आपण, भेदाभेद प्रकाश काय आहे? तर भेद, जीव आणि भगवंत यांच्यामध्ये भेदही आहे आणि अभेदही आहे. तेच गोष्ट की भेद म्हणजे गुणात्मक परिमाणात्मक दृष्ट्या भिन्नता आहे आणि अभेद म्हणजे एकत्व आहे ते गुणात्मक दृष्ट्या एकत्व आहे. मग आता आपण बघू शकतो की आपल्याला असा प्रश्न पडू शकतो की मग आपण हे जीव आहोत आणि मग भगवंतांकडे आपण कशा प्रकारे मार्गक्रमण करू शकतो? तर या जीवाचं स्वरूप जे सनातन आहे, तो एक प्रकारे सनातन या शब्दाचा अर्थ आहे शाश्वत किंवा धर्म. प्रत्येक गोष्टीचा धर्म असतो, है की नाही? जसं साखर आहे, पाणी आहे, मिरची आहे, प्रत्येकाचा धर्म असतो. तसं जीवात्माचा पण धर्म आहे. आणि हा धर्म आजकाल आपण खूप संकुचित अर्थाने घेतो. की कुठे हिंदू, कुठे मुस्लिम, ख्रिश्चन, ईसाई हे धर्म म्हणून स्वीकारले जातात. आपल्या जन्मपत्रिका किंवा आपलं जे काही बर्थ सर्टिफिकेट असतं त्याच्यावर सुद्धा स्कूलमध्ये ऍडमिशन घेताना सुद्धा धर्म म्हणून एक कॉलम असतो आणि तिथं लिहितो आपण की हिंदू अमुक अमुक किंवा ख्रिश्चन, मुस्लिम. पण ऍक्च्युली हा धर्म नाहीये. जीवाचा जो धर्म आहे तो भगवंतांचं नित्य दास असणे. ज्याच्यामध्ये की भागवतामध्ये देखील एक श्लोक येतो की सवय पुंसाम परो धर्मा यतोर भक्तीर अधोक्षजे अहेतुकी अप्रतिहता ययात्मा सुप्रसिद्धती. की सवय पुंसाम, भागवतम सांगतं की सवय पुंसाम तो मनुष्याचा सर्वात श्रेष्ठ धर्म आहे. कोणता धर्म आहे? यतोर भक्तीर अधोक्षजे. भगवान श्रीकृष्ण अधोक्षज यांची भक्ती किंवा सेवा हाच प्रत्येक पुरुषाचा किंवा प्रत्येक जीवाचा परम धर्म आहे. त्यामुळे आपले धर्म जे आहेत ते खूप चुकीच्या अर्थाने आपण लिहितो. इथून पुढे आपण असं लिहायला पाहिजे खरोखर की आपल्या धर्म या कॉलम पुढे की भगवान अधोक्षांची सेवा करणे हा खरा धर्म आहे. आणि ही जी सेवा आहे ती कशी पाहिजे? भागवतम मध्ये त्या श्लोक मध्ये पुढे येतं की यतोर भक्तीर अधोक्षजे अहैतुकी अप्रतिहता ययात्मासु प्रसिद्धती. की ही जी सेवा आहे ती अहैतुकी, कोणताही हेतू न मनात न धरता, आणि अप्रतिहता. अप्रतिहता म्हणजे नित्य कायम. ही जी सेवा आहे ती कोणत्याही हेतुरहित झाली पाहिजे आणि नित्य झाली पाहिजे. तर तो आपण धर्म आपल्या जीवाचा पाळत आहोत असं समजवायला, असं म्हणायला हरकत नाही. पण हे जेवढं आपण बोलतो तेवढं सोपं नाहीये. कारण की ह्या गोष्टी आपल्याला प्रॅक्टिकल मध्ये उतराव्या लागतात. आपण बघतो की कोणताही हेतू मनात न धरता भगवंतांची सेवा करणं किंवा भक्ती करणं हे खूप अवघड गोष्ट आहे, है की नाही? तुम्हासारख्या भक्तांसाठी असेल, पण माझ्यासारख्या भक्तासाठी ही अवघड आहे. कारण की आपण जेव्हा कधी भक्ती मार्गामध्ये सुरुवात करतो तेव्हा काही ना काही हेतू मनात धरूनच असतो, है की नाही? काही नसेल तर कमीत कमी प्रसाद हा तरी हेतू आपल्या मनामध्ये असतो. तर प्रभुपाद जे सनातन धर्म नावाचं एक बुक लिहितात प्रभुपाद, त्याच्यामध्ये प्रभुपाद म्हणतात की हा ठीक आहे की भगवंत हे काय आहेत? आपल्या सर्वांचे पिता आहेत. ममैव अंशो भगवंत म्हणतात की माझे अंश आहेत. म्हणजे भगवंतांचे आपण अंश झालो तर भगवंत आपले पिता झाले. तर मग आपण एखादा मुलगा असेल, एखादा
अंश असेल, आपल्या आई वडिलांकडून किंवा वडिलांकडून काही मागत असेल तर ते काय गैर नाहीये. प्रभुपाद म्हणतात की ठीक आहे, कमीत कमी मागावं कुणाला हे तरी आपल्याला समजलं पाहिजे. त्यामुळे सुरुवातीचा हा स्तर ग्राह्य धरला जातो, की अगदी लगेच आपण ह्या स्तराला नाही पोहोचू शकत, की अहेतुकी कोणताही हेतू न धरता भगवंतांची सेवा करणं हा खूप उच्च स्तर आहे. ह्या स्तराला आपण सुरुवातीला नाही पोहोचू शकत, पण सुरुवातीला आपण कमीत कमी हेतू धरून भगवंताची सेवा केली हे पण ठीक आहे. तर अशा प्रकारे जीवाचं हे जे आहे ते स्वरूप आपण पाहतो, की वेगवेगळ्या दृष्टीने किंवा वेगवेगळ्या अँगलने आपण हे समजून घेऊ शकतो. जेव्हा आपण बघतो की आणखी एका दृष्टीने हे जीवात्म्यांचं किंवा आपण आता पुढच्या स्तरात अभ्यासतोय, तेव्हा हे जे जीव असतात ह्यांचं आणखी एक दृष्टीने वर्गीकरण होतं, की काही जीव जे असतात ते बद्ध आणि मुक्त असं सुरुवातीचं वर्गीकरण होतं, की बद्ध जीव आणि मुक्त जीव. बद्ध जीव म्हणलं तर जे भगवंतांना विसरतात, भगवंतांची विस्मृती म्हणजे बद्धता, आणि भगवंतांची स्मृती, भगवंताचं स्मरण म्हणजे मुक्तता. तर मुक्तता अशा दृष्टिकोनातून आपण समजून घ्यायला पाहिजे. मुक्त म्हणजे काय, कुठे विलग होणे किंवा जगपाद म्हणतात की अस्तित्वविहीन होणे म्हणजे मुक्तता नव्हे, तर भगवंतांचं स्मरण होणे म्हणजे मुक्तता. म्हणून बद्ध जीव आणि मुक्त जीव असे हे दोन विभाग जीवांचे होतात. त्याचबरोबर जे मुक्त जीव आहेत ना, त्यांच्यामध्ये पण एक वर्गीकरण होतं, की ज्यामध्ये आपण पाहू शकतो की नित्यसिद्ध, त्याच्यानंतर साधन सिद्ध आणि कृपासिद्ध असं पण एक वर्गीकरण होतं. तर नित्यसिद्ध म्हणजे अं, भगवंतांचे विशेष विशेष पार्श्वात जे नित्यसिद्ध असतात आणि काहीतरी साठी, काहीतरी कार्यासाठी ते या बद्ध लोकांमध्ये येतात. विशेष भगवंतांनी त्यांना सोपवलेलं काही मिशन असतात, त्या मिशनच्या पूर्ततेसाठी. ज्याच्यामध्ये आपण बघतो की शास्त्रामध्ये किंवा इतिहासामध्ये अनेक अनेक उदाहरणं आपण पाहू शकतो हे नित्यसिद्ध जीवांची. आणि खूप लांब पण जायची आवश्यकता नाही, आपण आपले संस्थापक आचार्यांचंच उदाहरण घेऊ शकतो, श्रील प्रभुपादांचं, की विशेष विशेष भगवंतांची शक्ती ज्यांच्या बरोबर आपण काहीच म्हणजे इमॅजिन सुद्धा करू शकत नाही, की एखादा जीव वयाच्या 70व्या वर्षी विदेशामध्ये जातात, इस्कॉन सारख्या अतिशय भव्य दिव्य संस्थेची स्थापना करतात. प्रभुपाद, मी काही दिवसांपूर्वी ऐकत होतो की प्रभुपादांचं जे काही विजन होतं किंवा प्रभुपादांचं जे दृष्टिक्षेप होता तो इतका भव्य होता की प्रभुपाद रोज डायरी लिहित असत. प्रभुपादांना जे प्रवासामध्ये हृदयविकाराचे जे काही झटके येऊन गेले, हार्ट अटॅक येऊन गेले, ते काय प्रभुपादांनी लिहिले नव्हते डायरीमध्ये, सांगितलं पण नव्हतं कुणाला. पण जेव्हा प्रभुपादांनी इस्कॉनची स्थापना केली, शिष्य जुडले, तर प्रभुपादांची डायरी जी होती त्या डायरीमध्ये ते जलदूत मधला जे प्रवासाचे वर्णन आहे, ते प्रवासाचं वर्णन पण त्या डायरीमध्ये होतं. आणि ज्या दिवशी प्रभुपादांना हे हार्ट अटॅक येऊन गेले होते, त्या दिवशी त्या डेटचे पेजेस जे होते ते ब्लँक होते, कोरे होते ते पेजेस. तेव्हा शिष्याने विचारलं प्रभुपादांना, प्रभुपाद तुम्ही रोज तर हे डायरीमध्ये लिहित होता, मग या दिवशी का नाही लिहिलं?
तेव्हा प्रभुपादांनी सांगितलं की या दिवशी अशा अशा प्रकारे मला त्रास झाला होता. हम्म. हे असे प्रभुपाद होते. आणखी एक एक खूप सुंदर असा प्रसंग आहे प्रभुपादांच्या जीवनातील अंतिम दिवसांमध्ये, की आपण सर्वांनी जे आपलं इस्कॉन वृंदावन आहे, श्री श्री कृष्ण बलराम मंदिर, हे मंदिर बघितलं असेल सर्वांनी, दर्शन घेतले असेल. तर त्या मंदिरामध्ये आपल्या सर्वांना एक गोष्ट लक्षात आली का नाही बघा, की आपण जेव्हा मेन रोड वरून आतमध्ये प्रवेश करतो, तेव्हा प्रभुपादांचं समाधी मंदिर आहे. प्रभुपादांची समाधी आहे. आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊन कृष्ण बलराम मंदिर मध्ये प्रवेश करतो. आणि जेव्हा प्रवेश करतो तेव्हा आपल्याला त्या समाधी मंदिर पासून काही स्टेप खाली उतराव्या लागतात, है की नाही? आणि उतरून मग असं खाली जाऊन मुख्य मंदिराकडे आपल्याला जाता येतं. तर हे प्रश्न पडण्यासारखा आहे आणि निश्चितपणे पडतो. मला देखील तेव्हा पडला होता की हे असं कसं काय? कारण की आपण बघतो जेव्हाही कोणत्याही इमारतीचं किंवा कोणत्याही मंदिरचं जेव्हा काही बांधकाम केलं जातं तेव्हा एकतर खालून वरती अशा स्टेप असतात. वरून असं खाली उतरून कसं काय आपण जातो? ते कोर्टयार्ड उतरून असं खाली जातो. तर ह्याच्या मागे अशी घटना झाली होती की तो जो प्रभुपादांची जी समाधीची जी जागा आहे, जेव्हा प्रभुपाद होते तेव्हा ती जागा जी होती त्या जागेवरती विवाद चालू होता, वाद चालू होता कोर्टामध्ये. आणि आपल्या जे मंदिरला एंट्रान्स जो आहे तो तिकडून नव्हता, रोड कडून नव्हता, दुसरीकडून पाठीमागून एंट्रान्स होता. जो काही कायदेशीर होता त्यामध्ये. आणि ती पुढची जी जागा आहे जी रोडला लागून आहे त्याच्याविषयी वाद चालू होता कोर्टामध्ये. आणि म्हणून प्रभुपाद शेवटी शिष्यांना बोलवून सांगितले होते प्रभुपादांनी शरीर सोडण्याच्या काही दिवस अगोदर, की माझी जी समाधी आहे ती या ठिकाणी बनवा. या रोडला लागून जी विवादित जागा आहे, ज्या जागेचा वाद चालू आहे, तिथेच माझी समाधी बनवा. तर आपण समजू शकतो की प्रभुपाद हे शरीर सोडल्यानंतर देखील अशा प्रकारे भगवंताच्या सेवेमध्ये स्वतःचं शरीर जे आहे ते त्यांनी लावलं, की माझी जी समाधी आहे ती, कारण की एकदा जर का त्या जागी समाधी बनली तर प्रभुपादांना माहित होतं की ती समाधी हटवली जाऊ शकणार नाही. आणि तसंच झालं की जेव्हा प्रभुपादांची समाधी तिथे बनवण्यात आली तेव्हा कोर्टाद्वारे असा निर्णय देण्यात आला की आता ही समाधी हटवता येणार नाही आणि ही जागा आहे आणि जागा आता इस्कॉनला देऊन टाकण्यात आली आहे. तेव्हा आपल्याला मेन रोडवरून निर्माण झाला आपल्या मध्ये. हे अशा प्रकारचे नित्यसिद्ध जीवनानुसार जे जिवंतपणे तर भगवंताची सेवा करतातच, पण शरीर त्यागल्यानंतर देखील, शरीर त्यागतानाच देवरोगांचे व्हिडिओ एवढे जबरदस्त व्हिडिओ आहेत. आणि शरीर त्यागल्यानंतरही प्रभुपादांनी समाधी स्थान अशा प्रकारे की जे मंदिराचे एंट्रन्स तिथून ओपन होईल म्हणून. तर हे अशा प्रकारे हरे थोडं कृष्ण. रेंजचा प्रॉब्लेम दिसतोय परत. काय हरे कृष्ण येते का? हो ना, थोडं रेंजचा येत परत आहे. प्रॉब्लेम दिसतो. रेंज तर आहे पण एकदम डिस्कनेक्ट. हो ना, मगापर्यंत होता आवाज चांगला, आता अचानकच हे झाला. हरे कृष्ण, आता येतोय तुझ्या आवाज? हा, येस. म्हणून तर आपण अशा प्रकारे जीवात्म्यांचं वर्गीकरण बघत असतात. त्याच्यानंतर साधन सिद्ध जो प्रकार आहे,
साधन करून भगवंताप्रती प्रेम निर्माण करतात, उत्पन्न करतात, भगवंतांना प्राप्त करतात आणि कृपा सिद्ध. तर कृपा सिद्ध मध्ये पण प्रभुपादांचे आपण शिष्य बघू शकतो, ज्यांच्यावरती शुद्ध वैष्णवांची जी कृपा प्राप्त होते आणि ते कृपेद्वारे सिद्ध झाले सगळे. तर अशा प्रकारे जीवाचं जे स्वरूप आहे ते एका ओळीमध्ये सांगायचं म्हणलं तर चैतन्य चरितामृत मध्ये आहे. जसं सांगितलं आहे तो नित्य भगवंतांचे नित्य दास आहोत आणि हेच आपलं स्वरूप आहे. आणि या स्वरूपापासून आपण जितकं लांब जाऊ, जितकं दूर जाऊ, तितकं आपण त्रास भोगणार. जसं प्रभुपाद भगवद्गीतेचा जो उपोद्घात आहे त्याच्यामध्ये म्हणतात की आपण बघू शकतो बारकाईने, जेव्हा आपण बघतो की प्रत्येक जीव हा कोणाची ना कोणाची सेवा करत आहे. आपण बघितलं, भलेही तो भक्ती मार्गामध्ये असेल नसेल, पण आपण बघतो की प्रभुपाद खूप सुंदर प्रकारे उपोद्घात मध्ये सांगतात की हा ब ची सेवा करत असतो, ब हा क ची सेवा करत असतो. प्रत्येक आपण बघतो समाजात किंवा जे काही संस्था आहे, इन्स्टिट्यूट आहे, त्या इन्स्टिट्यूटची सेवा केली तरच त्याला सॅलरी मिळते. त्या सॅलरीद्वारे तो स्वतःच्या कुटुंबाची सेवा करतो. थोड्या प्रमाणात त्या व्यक्तीची सेवा करते. काही मोठं स्वरूप बघितलं आपण तर जे काही समाजसेवक असतात ते समाजाची सेवा करत असतात. देशासाठी जे काय म्हणू आपण त्याला, जवान असतात ते देशाच्या सेवेमध्ये असतात. तर अशा प्रकारे आपण बघतो की प्रत्येक जीव हा कोणाची ना कोणाची सेवा करत आहे. कोणी छोट्या स्वरूपात करत आहे, म्हणजे स्वरूप वेगळं आहे, कोणी व्यापक स्वरूपात करत आहे, पण सेवा हा प्रत्येक जीवाचा शाश्वत धर्म आहे. पण ही सेवा भगवंतांपर्यंत जोपर्यंत आपण भगवंतांना या सेवेमध्ये जोपर्यंत समाविष्ट करत नाही, तोपर्यंत ही सेवा आपल्याला त्रासदायक ठरते. म्हणजे इतर गोष्टींची केलेली जी सेवा आहे ती निश्चितपणे आपल्याला त्रासदायक ठरते. पण जेव्हा आपण भगवंतांची सेवा, भगवंतांना आपल्या सेवेमध्ये आविर्भूत करू किंवा भगवंतांचा समावेश आपल्या सेवेमध्ये करू, तेव्हा मात्र आपण या त्रासातून मुक्त होण्याकडे मार्गक्रमण करू शकतो. जसं प्रभुपादाचं उदाहरण देतात की आपण जे काही सेवा करू किंवा आपण जे काही कमवू, आपण जे काही गेन करू, ते सगळं 0 0 0 0 असं आहे. आणि 1 झिरो काय, 1000 झिरो काय, कितीही झिरो आपण एका कागदावरती लिहिले तरी सगळ्यांची बेरीज ही झिरोच होणार. पण त्या झिरो पुढे जर आपण 1 हा अंक लावला की प्रत्येक झिरो गणित व्हॅल्यू वाढत राहणार. त्यामुळे आपण जे काही भलेही कोणत्याही स्वरूपाची सेवा, म्हणजे आपल्या सेवेचं स्वरूप कोणतंही असेल, समाजसेवेरूपी सेवा असेल, देश सेवारूपी सेवा असेल किंवा एखाद्या संस्थारूपी सेवा असेल, पण तिथं आपण जर भगवंतांचा समावेश केला, तिथं आपण भगवंतांचं व्हॅल्यू निश्चितपणे अनेक पट होत जाते, मल्टिप्लिकेशन होत राहतं त्या सेवेचं. त्या सेवेची व्हॅल्यू खूप होते जेव्हा आपण त्या सेवेमध्ये भगवंतांचा समावेश करू. समर्थ रामदास स्वामी देखील म्हणतात की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, पण तेथे अधिष्ठान पाहिजे भगवंतांचे. आपल्या प्रत्येकामध्ये सामर्थ्य आहे चळवळीचे. प्रत्येकामध्ये सामर्थ्य आहे काहीतरी करून दाखवण्याचे, विशिष्ट काहीतरी मोठी गोष्ट करून दाखवायची किंवा एखादी मुवमेंट करून दाखवायची. प्रत्येकामध्ये सामर्थ्य आहे, पण तिथे काय पाहिजे, तिथे अस्तित्व पाहिजे भगवंतांचे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, पण तेथे अधिष्ठान पाहिजे भगवंतांचे.
तर अशा प्रकारे अं, जेव्हा भगवंतांना अं, केंद्रबिंदू करू, भगवंतांना करू, तेव्हा आपली काय आहे ती भक्ती होऊ शकते, होतेच. आणि हे उपोद्घात विषयी पण मी त्या दिवशी ऐकलं त्या लेक्चरमध्ये, की हा जो भगवद्गीतेचा जो उपोद्घात आहे त्याची पण खूप सुंदर इतिहास आहे, की हा उपोद्घात प्रभुपादांनी लिहिलेला नाही म्हणजे प्रभुपादांचेच वचन आहेत. पण प्रभुपादांना एका वेळेस एका ठिकाणी साठी बोलवण्यात आलं होतं आणि प्रभुपाद पूर्ण भगवद्गीतेवरती तयारी करून गेले होते. आणि झालं काय की तिथे प्रवचनाला श्रोता कोणच आलं नाही, श्रोता वर्ग कोणच नव्हता. तर प्रभुपादांच्या गुरु महाराजांनी सांगितलं होतं की जेव्हा कधी तुम्ही प्रवचनाला जाल आणि जरी श्रोता वर्ग नसेल तरी तुम्ही तिथं थांबून बसून तिथल्या भिंतींना प्रवचन देऊन या. आणि प्रभुपादांनी भिंतीला दिलं, पण प्रभुपाद टेप रेकॉर्डर सोबत घेऊन गेले होते. प्रभुपादांनी ते प्रवचन स्वतःच टेप रेकॉर्ड मध्ये रेकॉर्ड केलं आणि तेच प्रवचन परत प्रभुपादांच्या शिष्यांनी ह्या भगवद्गीतेचं जे उपोद्घात म्हणून आहे ना ते पेजेस, ते ते प्रवचन आहे. तर असे हे प्रभुपाद होते. आणि म्हणून इस्कॉन जे आहे तेवढ्या वेगाने प्रचार होत आहे, प्रसार होत आहे ना. एवढी स्ट्रॉंग परंपरा आहे याच्या मागे. गौडीय वैष्णव परंपरा एवढी स्ट्रॉंग आहे, एवढे महान महान आचार्य या परंपरेमध्ये आहेत. म्हणून ही संस्था किंवा हा भक्ती मार्गाचा प्रचार एवढ्या वेगाने झपाट्याने होत आहे. तर हे अशा प्रकारे आपण जीवाचं स्वरूप बघितलं की भगवंतांची नित्य सेवा करणे हेच आपलं स्वरूप आहे. आणि या स्वरूपामध्ये जोपर्यंत आपण स्थित होऊ तोपर्यंत आपण तोपर्यंत आपलं रक्षण भगवंत करतात, तोपर्यंत आपण आनंद घेऊ शकतो. पण या स्वरूपापासून म्हणजे भगवंतांना आपण जेव्हा विसरू, या स्वरूपापासून आपण जेव्हा ज्या क्षणी दूर जाऊ त्या क्षणी मात्र आपण दुःख भोगतो किंवा त्रास भोगतो. तर अशा प्रकारे मी इथे थांबतो. आणि कोणाला काही प्रश्न असतील तरी आपण विचारू शकता. ओके, हरे कृष्णा. तर आता दर्शन देऊ शकतो तुम्ही. व्हिडिओ चालू करू शकतो. रेंजचे प्रॉब्लेम. हो ना. तर या ठिकाणी बरेच भक्त आहेत आणि काही कमी जास्त होत आहे म्हणजे कारण रेंजमुळे पण. तर डॉक्टर वनमाली पंडित प्रभू खूप सुंदर म्हणजे इतकं गोष्टी मला माहितच नव्हतं बरं का. म्हणजे मी पहिल्यांदा ऐकलं की प्रभुपाद समाधीबद्दल. ते खूप छान होतं, म्हणजे सुंदर इन्फॉर्मेशन. आणि उपोद्घात पण गीतेचे मला पण एवढं म्हणजे आयडिया नव्हती. छान आहे, खूप सुंदर इन्फॉर्मेशन दिलं. आणि ते पाहिजे बरेच गोष्टी आहेत आपण ते गोष्टी पाहतो पण माहितच नाही की बाबा की इतकं महत्वाच्या गोष्टी आहेत म्हणून. खूप सुंदर आहे की शुद्ध भक्त बघा किती कार्य करतात. खूप सुंदर होतं. तर हेच आहे जे अनुभव नित्य कृष्णदास. तर आपण असंच आयुष्यभर भवन सेवा करूया. आणि आपली इंद्रिय त्यासाठी बंधन दिले, त्या पूर्ण सेवा म्हणजे आपले इंद्रिय त्यांच्यासाठीच आहे, अर्पण कर. गोविंद आहेत आपल्या इंद्रियांना आनंद देणार. तर येस येस. येस, नक्की. आणि खूप म्हणजे प्रॅक्टिकल क्लास होता आजचा. म्हणजे जसे तोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांचे समान व्हावं सापडे बोधक करा. म्हणजे जे महात्मे जे होऊन गेले आपल्या आपली परंपराचे आचार्य, त्यांनी जे काय सॅक्रिफाय केलं तेच आपल्याला करायचं, काय वेगळं काय करायचं नाही. खूप सुंदर होता. आणि असंच म्हणजे आमची पण इच्छा आहे की सर्व वैष्णवांनी असं मध्ये मध्ये संघ दिलं की मग खूप छान वाटतं की आपण कुठल्या वैष्णवाकडून काय आपल्याला श्रवण करायला मिळतं. म्हणजे आपण खूप वेळा आपण भले टॉपिक सेम दिसतो, व्यक्ती पण सेम दिसतो, पण त्यातून ऐकताना खूप गोष्टी शिकायला पण मिळतो. तर नक्कीच वनमाली पंडित प्रभूंनी आग्रहाचं आमंत्रण आहे की महिन्यातून 2 महिन्यातून एकदा नक्कीच, म्हणजे हे प्लॅटफॉर्म जे बनवलंय आम्ही, झूम जे आहे, सगळ्यांना संघ मिळत नाही किंवा सगळे फक्त बिझी राहतात किंवा ऑफलाईन त्यांना यायला जमत नाही.
तर हे नक्की न प्रकारे भक्तांपर्यंत पोहोचण्याचा एक आपण कार्यक्रम म्हणजे एक कार्य करत आहोत. यामध्ये बरेच मोठी टीम आहे, ते कार्य करत असते. बिचारे खूप प्रयत्न करतात. विशेष करून आमचे मधुर गोरप असतील, अंतर्यामी चैतन्य बरेच भक्त आहेत. ते प्रयत्न करतात की सगळ्यांना बोलवणं, मेसेज पाठवणं, काही व्हिडिओ, काही लोक फोटो बनवणं किंवा आपलं काही बॅनर बनवणं चालू आहे. तर नक्कीच अजून प्रयत्न करणार आहे पुढे अजून जास्तीत जास्त लोकांना यामध्ये आणायचा आणि अजून जास्तीत कमी 40-45 लोक तर कुठे जात नाही म्हणा, या क्लासमध्ये असतात नेहमी. तर आणखी वाढवायचा प्रयत्न करूया आपण. येस मधुरगौर, मग काय अनाउन्समेंट काय किंवा धन्यवाद देऊ शकतो किंवा काय प्रश्न असेल तर मग कोणाचे काय प्रश्न असेल तर, कारण ते रेंजचा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे प्रॉब्लेम, बाकीचं काही नाही. येस मधुर. हरे कृष्णा. तर कोणाला बघताना प्रश्न असेल तर प्रश्न विचारू शकता. तर मग आपण आभार प्रदर्शन करूया. कोणाला काही प्रश्न आहे? हे सर्व रेकॉर्डिंग येईल म्हणून सांगा हरे मग झूम वर. कृष्ण. हा प्रभूजी बोलतो. रेंजचा कोण? आवाज येईना हरे कृष्णा. व्हिडिओ. तर आज खूप सुंदर असा पावन पण आहे. ओके. ठीक आहे. Continue करा. आवाज कट होतोय रेंज त्यामुळे. ठीक आहे, मग आभार ठीक प्रदर्शन आहे, करू ठीक का? आहे प्रभूजी. मधुर गौर प्रभू कंटिन्यू करतील. हा येस. ठीक आहे. हरे कृष्ण. तर आज सुंदर असा पूजन क्लास दिला त्याबद्दल श्रीमान वनमालेपर्यंत पुढचा आपण ते हरिबोल म्हणून आभार व्यक्त करू. हरे बोल, हरे बोल, हरे बोल. तर आपण सर्व वैष्णवाच्या प्रणाम करूया. वंचा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव की जय. परमपूज्य लोकनाथ महाराज की जय. श्री प्रभुपाद की जय. श्री राधा गोविंद देव भगवान की जय.